नमस्कार मित्रांनो, आपण आलो आता लातूर शहरामध्ये रामगिरी नगर औसा रोड या भागामध्ये इथल्या स्थानिकच्या घरामध्ये पूर्ण पाणीच पाणी झालंय। तर या पूर्ण पाणी कसं झालंय, कुठून पाणी आलंय, कशामुळे आलं पाणी बघू। तर मित्रांनो का ह्या ठिकाणी त्यांच्या पाठीमागल्या घरामध्ये पूर्णपणे पाणी, त्यांना राहण्याची सोय नाही ना खाण्याची, पूर्ण कणीचे वायर सुद्धा ओपन आहे त्यांचे। हे झोपडपट्टीला इथले ग्रामसेवक किंवा इथले सरपंच रमेश पाटील थोरमटे आतापर्यंत आले नाहीत। त्यांना बी आपण फोन करून त्याला बोलून घेऊ, इथली परिस्थिती दाखवू। आता पलीकडल्या साईडला बी जाऊ आपण। त्यांचे तांदूळ पूर्ण खराब झाले आता बघा। या साईडला ही दुसऱ्याच्या घरामध्ये सुद्धा आणखी पाणी जात आहे। ठीक आहे मला नंबरवर कॉल करा। आले का? अरे बाप रे, लय पाणी तर मित्रांनो का ह्या दुसऱ्या घरामध्ये बघा, दुसऱ्या घरात सध्या पाणी, हे पाणी पूर्ण पावसाचं जमा झालं आहे। तर इथल्या स्थानिकचे ग्रामसेवक मध्ये मी या ठिकाणी आहे, पण या ठिकाणी दिसत नाही त्याने। पण आमचे ब्लॅक पॅन्थरचे अध्यक्ष अतुल भाऊ गायकवाड हे सध्या आता स्थानिकवर आलेले, त्याच्यासोबत 4-5 सहकारी आहेत। पण आपण दुसऱ्या घरामध्ये बघू आणखी पाणी किती आलंय, कारण की त्या सरपंचाला तात्काळ इथं मदत करा। बरं का बैठ घ्या। आमचे ब्लॅक पॅन्थरचे अध्यक्ष अतुल भाऊ गायकवाड यांनी इथं आले आता, तर यांनी थोडं 2 शब्द बोलावं। ग्रामसेवक आहे, ग्रामसेवकांना पहिले तुमचं नाव काय? मी अतुल गायकवाड, ब्लॅक पॅन्थर संघटना संस्थापक अध्यक्ष आहे। तर तुम्ही आला, तुम्हाला तो कोण बोलून घेतलं? इथल्या कार्यकर्ते आपले आमचे मित्र आहे सत्यम गायकवाड म्हणून, त्यांनी मला कॉल केला की बाबा अक्षरशः इथं लोकांच्या घरामध्ये पाणी शिरलेलं आहे, म्हणून मला फोन आला। आणि खरोखर इथली परिस्थिती पाहता अतिशय बिकट परिस्थिती आहे इथल्या समाजाची। का जाणून बुजून इथं कोणी लक्ष देत नाही। इथं सरपंचाला का तर इथल्या कार्यकर्त्यांनी, इथल्या समाज बांधवांनी का तर 100 वेळेस फोन केला, पण सरपंच कसल्याही प्रकारच्या ठिकाणी दखल घेत नाही। आणि ग्रामसेवक आले का नाही मला माहित नाही, ग्रामसेवकाला फोन केला होता, त्याला घेऊन या, इकडे बोलून घ्या। अतिशय बिकट परिस्थिती आहे, घरामध्ये पाणी गेलेलं आहे। इथं खायचं कसं, या गोरगरीब जनतेनं राहायचं कसं, अतिशय मोठी परिस्थिती या ठिकाणी, बिकट परिस्थिती या ठिकाणी निर्माण झालेली आहे। आता ग्रामसेवकाला मी बोललेलो आहे, ग्रामसेवक येत आहेत, पण विचार करा, मोठमोठे अधिकारी आमच्याच टॅक्स वरती पगार उचलतात, घेतात, करतात आणि आरामशीर मोठमोठ्या बंगल्यामध्ये एसीला हवा खात बसतात। पण गोरगरीब जनतेनं काय करावं, हा मोठा प्रश्न निर्माण आहे। मतदान आले की दारला येतात पाया पडत, आम्हाला मतदान करा म्हणून, आणि एकदा मतदान घेतलं की झालं त्यांचं काम, आता एसी मध्ये बसणार। म्हणजे प्रश्न किती निर्माण आवड आहे बघाय। सरपंच आता काय म्हणते तुम्हाला? सरपंचाला का जर 50-100 फोन केले, सरपंच कसल्याही प्रकारचा प्रतिसाद येत नाही। गादीवर, पलंगावर आणि आम्ही मध्ये चिखलामध्ये आम्हाला बसा रात्री रासायचा पाणी उपसून जीव वैतागून गेला। ग्रामसेवकाला बोलायला, ग्रामसेवकाला बोलायला काय ते या म्हणा इकडे, बाथरूमचं पाणी घराने, बाथरूम दिले तर बांधून आम्हाला तरी